एसएचएम आपण पाहता लिनियर हार्मोनिक एसएचएम पाहता ना, एलएस लिनियर एसएचएम, बरोबर आहे. आणि या लिनियर एसएचएम मध्ये पहा जे मोशन असते, मोशन कशी असते, ऑसिलेटरी मोशन, सिंपल हार्मोनिक मोशन असणार आहे, पाथ असतो स्ट्रेट लाईन, सिंपल हार्मोनिक मोशन अलोंग द स्ट्रेट लाईन पाथ. ही समजा आहे मेन पोझिशन, ही आहे मेन पोझिशन. आणि ह्या मेन पोझिशनच्या अबाउट मध्ये बॉडी टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करते. इकडे जर गेली बॉडी मॅक्झिमम इकडे गेली तर ही तरी समजा त्याची पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. बॉडी जर इकडे जर गेली मॅक्झिमम तर इकडची असते निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ओके. आणि जर समजा म्हटलं की बॉडी मोशन परफॉर्म करत आहे, मोशन परफॉर्म करताना जर बॉडी जर समजा पुढे समजा असेल, समजा कन्सिडर करा इथं आहे, इथपर्यंत पोहोचले, मोशन परफॉर्म करताना समजा या टायमिंगला सध्या कुठे इथं आहे, तर मग इथे त्या बॉडीचं डिस्प्लेसमेंट ते आपण नेहमी घेतो कुठून, मेन पोझिशन पासून. मग बॉडीचं डिस्प्लेसमेंट झालं समजा कुठं, एवढं डिस्प्लेस झालं समजा बॉडी टी पॉइंटला आहे, बॉडी आहे बी पॉइंटला, तर ह्या पॉइंटला बॉडीचं डिस्प्लेसमेंट किती, तर मेन पासून तिथपर्यंत समजा x हे काय डिस्प्लेसमेंट आहे पार्टिकलचं बॉडीचं. आणि आपल्याला एक आणखी माहित आहे की जर समजा बॉडी जर परफॉर्म करत आहे लिनियर एसएचएम, ती जर ह्या पोझिशनला असेल, डिस्प्लेसमेंट x असेल, तर तेव्हा त्याच बॉडीवर लागतो रिस्टोरिंग फोर्स, तो लागतो ह्या डिस्प्लेसमेंटच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये. डिस्प्लेसमेंट राईटवर्ड, रिस्टोरिंग फोर्स लेफ्टवर्ड, पण इथे लागतो रिस्टोरिंग फोर्स. क्लियर. आणखी म्हटलं आता जी बॉडी समजा डिस्प्लेसमेंट असेल, बॉडीची वेलॉसिटी असेल, बॉडीचं ऍक्सेलरेशन असेल, अशी खूप सारे टर्म्स असणार आहे लिनियर एसएचएम मध्ये. अशा खूप सारे टर्म्स असणार आहे, त्या टर्म्स पाहायच्या आपल्याला. तर काल आपण जी टर्म पाहिली होती या लिनियर एसएचएम रिलेटेड, काल आपण जी टर्म पाहिली होती ती होती अँग्युलर वेलॉसिटी. कालची जी एक टर्म होती अँग्युलर वेलॉसिटी, जी आपण दाखवली कशाने, ओमेगा ने, स्मॉल ओमेगा. याचा आपण एक फॉर्म्युला जो पाहिला होता, ओमेगा इक्वल टू हा आता बेसिक फॉर्म्युला 2 पाय अपॉन t. आणि त्याला काय म्हणतो आपण, 2 पाय म्हणजे असते फेज अँगल आणि डिवाइड मध्ये काय असतो असतो टाइम. अशी ती अँग्युलर वेलॉसिटी असते, ज्याची आपण डेफिनेशन काय म्हटलं की रेट ऑफ चेंज ऑफ फेज अँगल विथ रिस्पेक्ट टू टाइम, इट इज द अँग्युलर वेलॉसिटी. मग जेव्हा फेज होते एका ऑसिलेशनला, पाहिलं पण की एका ऑसिलेशनला इथे झालं एक ऑसिलेशन, इथपर्यंत फेज किती होते 360 डिग्री, तर एका ऑसिलेशनला फेज होते फेज अँगल 2 पाय. आणि एक ऑसिलेशन पूर्ण होण्यासाठी, एक ऑसिलेशन पूर्ण होण्यासाठी टाइम दिला तर इथपर्यंत टाइम असतो टाइम पिरियड. म्हणून अँग्युलर वेलॉसिटीचा आपण हा फॉर्म्युला पाहिला होता, एक हा फेज अँगल अपॉन टाइम किंवा 2 पाय अपॉन कॅपिटल टी, 360 डिग्री आणि समजा टाइम पिरियड. बरोबर. आणि याचा बाजू युनिट, तर फेज अँगल कशामध्ये, रेडियन, आणि टाइम कशामध्ये, सेकंड मध्ये, रेडियन पर सेकंड. ही त्याचा होता एसआय युनिट. आता आणि याचंच आपण काल एक डेरिव्हेशन आणखी यालाच आपण फर्दर सॉल्व केलं होतं. सो ओमेगा आपल्याला भेटलं होतं रूट मध्ये k बाय स्मॉल m. सो दिस इज एन एक्सप्रेशन फॉर द अँग्युलर वेलॉसिटी और द अँग्युलर फ्रीक्वेंसी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम इन टर्म्स ऑफ स्मॉल k, फोर्स कांस्टेंट. So this is an expression for angular frequency for the in terms of small k. Okay, बरं. आता बघा याच्यामध्ये बरं हे असे दोन फॉर्म्युला आपण पाहिलं होते, एक आणखी एक बेसिक फॉर्म्युला बरं, आणखी एक फॉर्म्युला बनते. तो फॉर्म्युला कसा असणार आहे, कारण समजा आपण हा फॉर्म्युला यूज करायचा आहे की आपल्याला माहित आहे की ओमेगा इक्वल टू 2 पाय अपॉन टी आहे. टी म्हणजे टाइम पिरियड असतो. मग याला मी काय लिहू शकतो, याला मी असं लिहू शकतो काय, ओमेगा इक्वल टू 2 पाय, आणि हा जो समजा हा 1 अपॉन टी आहे, त्याला मी सेपरेट लिहिलं 1 upon t, 1 upon time period. हा काय असणार आहे, हे काय आहे ऍक्च्युअली फ्रीक्वेन्सी ऑफ एसएचएम. सो रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड, इट इज द फ्रीक्वेन्सी ऑफ एसएचएम. सो वी कॅन राइट हियर फ्रीक्वेन्सी ऑफ एसएचएम दॅट इज स्मॉल n. हे 1 upon t म्हणजे काय असते, फ्रीक्वेन्सी ऑफ एसएचएम स्मॉल n. म्हणजे मग ओमेगा जे बनणार आहे ते काय म्हणते 2 पाय इनटू काय म्हटलं n. मग ओमेगाचा हा पण एक फॉर्म्युला ठेवायचा आहे 2 पाय इनटू n. किंवा मी यालाच काय लिहू शकतो, याला असं लिहिणार आहे, याला मी असं लिहिणार किंवा n आधी लिहिणार आहे n इनटू 2 पाय. बरं, n म्हणजे काय, फ्रीक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन, आणि इनटू काय आहे 2 पाय हा फॅक्टर. मग अँग्युलर वेलॉसिटी याची बाब हा जर फॉर्म्युला घेतला मी, तर या फॉर्म्युल्यावरती दुसरी पण डेफिनेशन बनणार आहे. आणि ती कशी बनणार आहे,
की अँग्युलर वेलोसिटी किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे, अँग्युलर वेलोसिटी म्हणा किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणा इज इक्वल टू प्रोडक्ट, कोणाचं प्रोडक्ट, फ्रिक्वेन्सी ऑफ SHM and a factor 2 pi. So this is one also example or a definition for the angular frequency किंवा हा वाला फॉर्म्युला आहे याने डेफिनेशन कशी बनणार आहे की अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ SHM किंवा लिनियर SHM आणि ते काय असते प्रोडक्ट इज द प्रोडक्ट, आणि कोणाकोणाचं प्रोडक्ट आहे n म्हणजे काय फ्रिक्वेन्सी ऑफ SHM, फ्रिक्वेन्सी ऑफ SHM अँड अ फॅक्टर, हा फॅक्टर आणि तो फॅक्टर किती आहे 2 पाय अँड अ फॅक्टर 2 पाय. क्लियर? सो पहा जे आपण काल जे अँग्युलर वेलोसिटी पाहिली, अँग्युलर फ्रिक्वेन्सी पाहिली, त्यामध्ये तुम्हाला हे ऍड करायचं आहे किंवा ओमेगा इक्वल 2 पाय नसते आणि त्याला आपण काय करतो 2 पाय देतो आणि त्याची डेफिनेशन एक आजच्या त्या टर्म मध्ये ऍड करायचं अँग्युलर फ्रिक्वेन्सी टर्म मध्ये. ओके, हा लास्ट लेक्चर होता आपला. आता एक महत्त्वाचं, आपले आतापर्यंत लेक्चर खूप झाले आहेत, काहीतरी 6 लेक्चर झाले, 6 लेक्चर झाले असतील. तर ह्या लेक्चर मध्ये जेवढे टॉपिक झाले, ह्या लेक्चर मध्ये जेवढे टॉपिक झाले ते सगळे टॉपिक तुम्हाला राईट करायचे आहेत, लिहायचे आहेत. आता लिहिसा कशामधून, तर तुम्हाला एकतर टार्गेटची नोट्स परचेस करायची आहे त्यामधून लिहायचे आहेत. त्यामध्ये सगळे टॉपिक असतील किंवा नसतील, तर त्यामध्ये जो टॉपिक नसेल तो तुम्हाला या लेक्चर मधून लिहायचा आहे, ऑनलाईन लेक्चर मधून किंवा मग YouTube वर अपलोड केलेल्या लेक्चर मधून सगळे टॉपिक मला लिहायचे आहेत, कारण त्या सगळ्या टॉपिक वरती टेस्ट राहणार आहे. तर त्या हिशोबाने तुम्हाला सगळे टॉपिक तुमचे लिहिलेले पाहिजे. बरं, चला आता बॅक करा. आजचा आपला इम्पॉर्टंट टॉपिक आहे. टॉपिक कुठला आहे? टॉपिक आहे डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. डिफरन्शियल इक्वेशन बाहेरचं आहे, ऑब्टेन करायचं आहे, डिराइव करायचं आहे, आणि कोणाचं ऑफ लिनियर SHM. जी लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे त्याचं डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला फॉर्म करायचं आहे, ऑब्टेन करायचं आहे. आणि इम्पॉर्टंट असं आहे की कारण याच क्वेश्चनचा किंवा ह्या डिफरन्शियल इक्वेशनचा यूज करून तुम्हाला समोर तुम्हाला दोन म्हटल्यापेक्षा 3 क्वेश्चन आहेत. तुम्हाला ते 3 क्वेश्चन तुम्हाला ते सॉल्व्ह करावे लागतील आणि यूज करावं लागेल याच डिफरन्शियल इक्वेशनचा. आणि मग असं म्हणू शकतो आपण की बाय दॅट रिझन डिफरन्शियल इक्वेशन हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. क्लिअर समजून घ्या. तसं तुमच्या स्टेट बोर्ड मध्ये सुद्धा बरेच वेळा विचारलेला आहे रिटन एक्झाम मध्ये. सो इम्पॉर्टंट आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. ओके, याचा मिनिंग असं की आपल्याला काय कन्सिडर करायचं की पार्टिकल आहे लिनियर SHM परफॉर्म करत आहे. बरं, मग आपण तेच म्हणू आपण की कन्सिडर लेट द पार्टिकल. समजा पार्टिकल आहे, हा एक पार्टिकल आहे ज्याचं काय समजा काहीतरी मास असेल ऑफ मास स्मॉल m, ऑफ मास स्मॉल m, आणि तो काय करत आहे एक्झिक्यूट करत आहे लिनियर SHM परफॉर्म करत आहे अबाउट मीन पोझिशन. एक्झिक्यूटिंग लिनियर SHM about mean position O, about mean position ती कुठली आहे O आहे. O पोझिशन mean पोझिशन आहे, त्याच्या ओव्हर मध्ये लिनियर SHM परफॉर्म करत आहे. आणि पाच समजा हे म्हटलं आपण असं म्हटलंय एक पार्टिकल आहे परफॉर्म करत आहे लिनियर SHM about mean position. आणखी पहा समजा आता पार्टिकल वाला परफॉर्म करत आहे, मोशन परफॉर्म करत आहे. परफॉर्म करताना समजा तो पुढे गेला, समजा सध्या इथं आहे, बरोबर, मोशन परफॉर्म करत आहे आणि सध्या कुठे आहे तो, समजा तो इथं आहे. समजा टाइम t, सध्या टाइम किती आहे, समजा सध्या टाइम t आहे आणि या t टाइमला पार्टिकल कुठे आहे p इथं, तिथे त्याचा डिस्प्लेसमेंट x. ओके, लेट ऍट द इन्स्टंट
at the instant t एवढ्या टाइमला पार्टिकल आहे पॉइंट t इथं आणि त्या डिस्प्लेसमेंट x let at the instant t its displacement b small x नेहमी डिस्प्लेसमेंट कुठून घ्यायचं असते b क्वेश्चन पासून एवढं समजा डिस्प्लेसमेंट आहे as shown in figure okay as shown in figure आता आणखी बघा आपल्याला एक गोष्ट माहिती आहे जर डिस्प्लेसमेंट x आहे तर तिथं बघा तिथे त्या पार्टिकल लागतो रिस्टोरिंग फोर्स तो लागतो त्या डिस्प्लेसमेंटच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये समजा मला इथे लागला तर रिस्टोरिंग फोर्स Fr so the restoring force acting on a particle आता जो रिस्टोरिंग फोर्स असतो Fr असतो तुम्हाला माहित आहे Fr काय असतो हा डायरेक्टली डिपेंड असतो डिस्प्लेसमेंट वरती आणि ते सुद्धा -x सो Fr डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -x मग आपण याला सांगतो आपण फर्दर आपण सॉल्व करतो आपण आपल्याला काय मिळते की जो Fr असतो तो काय मिळते -kx आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे रिस्टोरिंग फोर्सचा हा असतो फॉर्म्युला Fr equal -kx where restoring force आहे k म्हणजे असतो फोर्स कॉन्स्टंट माहिती आहे आपल्याला k म्हणजे काय असते फोर्स कॉन्स्टंट x म्हणजे काय असते डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करते रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोघांचे डायरेक्शन असतात ऑपोजिट बरं तर इक्वेशन 1 आपल्याला बघा इथं हा जो पार्टिकल आहे हा पार्टिकल जो परफॉर्म करत आहे लिनियर एसेंशियल त्यावरती जो फोर्स ऍक्ट होऊन राहिला त्या फोर्सचा फॉर्म्युला हा आहे चालेल ओके आता आपण असं म्हटलं की समजा हा जो पार्टिकल आहे कारण बॉडी जेव्हा मीन पासून इथे सॉरी एक्स्ट्रीम पासून जेव्हा इथे मीन कडे तर त्याची वेलोसिटी वाढत जात असते इथे बघा मीन पोझिशनला त्याची वेलोसिटी मॅक्सिमम होते का आणि इथे बघा एक्स्ट्रीम पासून जेव्हा आहे ते मीन कडे तर वेलोसिटी वाढत जात आहे म्हणजे काय आहे ऍक्सेलरेशन मीन पासून जेव्हा जाणार ते निगेटिव्ह कडे तर वेलोसिटी कमी होत जात असते वेलोसिटी कमी होणे म्हणजे काय ऍक्सेलरेशन म्हणजे काय करते असं म्हणजे असं किंवा जर पार्टिकल समजा जर मीन पासून जर लांब जात असेल पार्टिकल मीन पासून लांब जात आहे तर वेलोसिटी कमी होत जात असेल आणि आपण तेच म्हणत आहे की पार्टिकल इकडे जात आहे एवढं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे तर वेलोसिटी वाढत जाणार आहे सॉरी वेलोसिटी एक्चुअली कमी होणार आहे काय होतं रे जेव्हा बॉडी समजा मीन पासून कुणीकडे जात आहे मीन पासून जात आहे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कडे तर एक्चुअली काय होते ते वेलोसिटी काय होते जर स्टार्ट झाली जर समजा स्टार्ट झाली तर वेलोसिटी वाढत जाणार आहे जर इथून मोशन स्टार्ट झाली आणि बॉडी जर जात आहे तर वेलोसिटी वाढत जाणार आहे क्लिअर आहे बरं जर त्याने मीन पासून स्टार्ट केली असती तर आणि आपण काय म्हटलं तर त्याने जर एक्स पासून जर स्टार्ट केली असती काय झालं असतं एक्स पासून जर स्टार्ट केली असती तर ती सुद्धा वाढली गेली असती वाढली असती ओके पण दोन्ही सगळ्या केसेस कुठल्याही केसेस आपण असं मला सांगायचं असं की बाबा प्रत्येक वेळेस पाहिजे का बॉडीमध्ये ऍक्सेलरेशन असते महत्त्वाचं हे की बाबा बॉडीमध्ये काय असतं ऍक्सेलरेशन मग आता हा जो पार्टिकल आहे लिनियर एसेंशियल परफॉर्म करताय त्यामधलं ऍक्सेलरेशन पाहायचं आहे मला आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे ऍक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल तर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला असं माहिती आहे का नाही ऍक्सेलरेशन इक्वल टू काय असते की तो असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलोसिटी काय म्हटलं आपण की ऍक्सेलरेशन किंवा लिनियर ऍक्सेलरेशन पर्टिक्युलर घ्या तर ते काय असते डेरिव्हेटिव्ह असते वेलोसिटीचा सो इट इज dv by dt बरोबर आहे किंवा d by dt ऑफ वेलोसिटी डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलोसिटी असं असतं बरं अगेन बघा जी वेलोसिटी असते जी वेलोसिटी पार्टिकलची वेलोसिटी हा असतो हे असते डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट अशी असते जर कोणाला माहित असेल बघा असं माहिती लक्षात ठेवा की काय असते वेलोसिटी ही डेरिव्हेटिव्ह असते कोणाचा डिस्प्लेसमेंटचा मग इथं पुढे आपण ऍक्सेलरेशनच्या फॉर्म्युलामध्ये हे सुद्धा वेलोसिटी आहे तिथे काय करू शकतो आपण पहा एक तर हा समजा d by dt आहे हा तुला d by dt आणि v वेलोसिटी v काय असते d by dt ऑफ x काय असते ते d by dt ऑफ x डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट असं झालं का रे मग आता मी यालाच काय करू शकतो आता याला आपण काय लिहू शकतो की आता इथे जर याला जर आणखी जर सॉल्व केला आपण तर हा कसा बा हा d to dx आणि हा जो dt आहे हा dt डिवाइड होणार आहे हा dt जर डिवाइड केला तर dt to dt dt स्क्वेअर बनणार आहे म्हणजे ऍक्च्युअली हे एकच सॉल्व होणार आहे की d to d स्क्वेअर x आणि समजा हा dt to dt म्हणजे dt स्क्वेअर
डी स्क्वेअर एक्स इंटू डी टी स्क्वेअर. ऍक्च्युअली माहिती आहे का मला आता असं म्हणू शकतो आपण की हा तर डबल डेरिव्हेटिव्ह आहे, हा असतो डबल डेरिव्हेटिव्ह. डी टू म्हणजे काय असतं डबल डेरिव्हेटिव्ह. सो डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट हे पण लक्षात ठेवा. ऍक्सेलरेशन काय असते, हा समजा सिंपल डेरिव्हेटिव्ह असते, सिंगल डेरिव्हेटिव्ह असते ऑफ वेलोसिटी, परंतु ऍक्सेलरेशन हा डबल डेरिव्हेटिव्ह असते ऑफ डिस्प्लेसमेंट. हे पण लक्षात ठेवायचं आहे. काय म्हणतात ऍक्सेलरेशन इक्वल काय म्हटलं, हे यूज करू आपण. हे असते डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. डबल डेरिव्हेटिव्ह डिस्प्लेसमेंट हे झालं, हे लक्षात ठेवायचं आहे. अगेन आता न्यूटनचे लॉज ऑफ मोशन आहे, 3 आहे. न्यूटनचे 3 लॉज ऑफ मोशन आहे. तर त्या 3 लॉज ऑफ मोशन पैकी सेकंड लॉ, न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन, याने आपल्याला भेटते फोर्सचा फॉर्म्युला. अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, तुम्हाला भेटते फोर्सचा फॉर्म्युला. आणि फोर्सचा फॉर्म्युला कसा असते, फोर्स इक्वल टू काय असते, F इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. फोर्स काय असते, मास इनटू एक्सेलरेशन. ओके, पण हा जो पार्टिकल आहे परफॉर्म करत आहे लिनियर एक्सेलरेशन, आपण म्हटलं त्याचा एक्सेलरेशन हे असणार आहे. इथं पुट करू आपण एक्सेलरेशन, हे पुट करू आपण, म्हणजे जो फोर्स बनणार आहे तो फोर्स काय बनणार आहे, मास m इनटू एक्सेलरेशन. पण हे किती आहे एक्सेलरेशन, d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर. ओके, हा झाला फोर्सचा फॉर्म्युला. याला इक्वेशन सेकंड द्यायचं आहे, इक्वेशन सेकंड. पहा आपण असं म्हणत आहे की समजा पार्टिकल परफॉर्म करत आहे लिनियर एक्सेलरेशन, तर तो जर समजा p पॉइंटला आहे, डिस्प्लेसमेंट x आहे, तर तिथं त्या बॉडीवर लागतोय रिस्टोरिंग फोर्स, हा Fr इक्वल टू -kx. एक झालं. दुसरं काय म्हटलं आपण की ह्याच बॉडीमध्ये ऍक्शन असणार आहे, ह्याच बॉडीमध्ये असणार आहे ऍक्सेलरेशन, आणि याच बॉडीवर फोर्स पण सुद्धा अप्लाय होत आहे. फोर्सचा फॉर्म्युला सुद्धा असं पण असणार आहे. ऍक्च्युअली मग आपण असं म्हणू शकतो आपण की इक्वेशन 1 आणि 2 मध्ये, 1 मध्ये आणि 2 मध्ये जे समजा जे फोर्सेस आहेत Fr आणि ह्या इक्वेशन 2 मधला हा F, दोन फोर्स सारखेच आहेत, बरोबर आहे. हा Fr म्हणजे सुद्धा ह्या पार्टिकल ऍक्टिव्ह फोर्स, पण फोर्स म्हणजे काय असं असते. म्हणजे इक्वेशन 1 आणि 2 ते जर आपण कंपेअर केलं तर दोघांची काय व्हॅल्यू सारखे आहेत. मग त्यांच्या एनर्जी सारख्या, त्यांच्या एनर्जी सारख्या आणि त्यांच्याकडे आरएचएस सारख्या. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 एकच दोन असला म्हणजे आपल्याला काय भेटणार आहे, त्यांच्या एनर्जी सारख्या. मग याची एनर्जी किती आहे, याची आहे आरएचएस, याची आरएचएस किती आहे, m इनटू d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर. याची आरएचएस एवढी आहे इक्वल टू याची आरएचएस, आणि ती किती आहे -kx. दोघांच्या आरएचएस किती झालाय. आता काय करा, हा जो m आहे याच्या मल्टिप्लाय मध्ये आहे, तर त्या m ला तिकडे शिफ्ट करा, तो जाणार आहे का k च्या डिवाइड मध्ये किंवा टर्म च्या डिवाइड मध्ये. मग राहणार काय, d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर इक्वल टू हा मायनस, हा जो m गेला डिवाइड मध्ये, m गेला डिवाइड मध्ये, आणि इनटू समजा हा x, k बाय m इनटू x. झालं क्लियर आहे. आता आगे पहा, ही जी टर्म आहे ह्या टर्म मध्ये ह्या इक्वेशन मध्ये राइट साइड ही जी टर्म आहे ती मायनस आहे, त्याला इकडे आणणार, ह्या पूर्ण टर्मला इकडे आणायचं आहे. क्लियर, पूर्ण टर्मला इकडे आणणार होता. काय राहणार होता, सो d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर. ही टर्म जर बघा मायनसची टर्म आहे, इधर इकडे करणार प्लस k बाय m आणि इनटू काय x, इकडे जाणार आहे 0. फक्त ही टर्म इकडे आली आहे, बस. आणि आता हे जे टर्म म्हणतो आपण, ह्या टर्म मध्ये हा समजा रेशो आहे k बाय m, आणि k बाय आपल्याला माहित आहे k बाय म्हणजे काय असते, अँगुलर वेलोसिटीचा स्क्वेअर असते, ओमेगा स्क्वेअर असते. k बाय म्हणजे काय असते, ओमेगा स्क्वेअर असते, बरोबर आहे. मग आता आपण इथे काय करू शकतो आपण की हे जे इक्वेशन आहे हेच इक्वेशन, आता या इक्वेशनला समजा इक्वेशन देऊ शकतो. हे इक्वेशन याच इक्वेशनला आपण आणखी काय लिहू शकतो, या ठिकाणी लिहू आपण ओमेगा स्क्वेअर, या ठिकाणी लिहू ओमेगा स्क्वेअर. इक्वेशन बनणार आहे d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर प्लस हे काय म्हटलं ओमेगा स्क्वेअर आणि हा x इक्वल टू 0. इक्वेशन 4 झालं. जे इक्वेशन 3 म्हटलेलं आहे आपण किंवा जे इक्वेशन 4 म्हटलेलं आहे, तर हे जे दोन्ही इक्वेशन आहेत, तर ह्या दोन्ही इक्वेशनला म्हणतो आपण डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिस्टम. याला सुद्धा म्हणू शकता किंवा याला सुद्धा म्हणू शकता. चालेल, डेरिव्हेशन सोपं डेरिव्हेशन होतं. क्लियर. सो इक्वेशन 3 and 4, इक्वेशन 3 and 4 represents differential equation
इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम लक्षात येणार आहे क्लिअर पण यामध्ये तुम्हाला घेऊन यावं लागेल जो समजा आपला आजचा जो क्वेश्चन आहे एक्सप्रेशन फॉर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे तर काय करायचं आहे तुम्हाला आधी कन्सिडर केलं तर आपण पार्टिकल आहे परफॉर्म करता है लिनियर एसएचएम अबाउट बी पोझिशन ओ ऍट टाइम टी पार्टिकल पी पॉइंटला आहे तिथे त्याचं डिस्प्लेसमेंट एक झालं तिथे लागतं त्यावर रिस्टोरिंग फोर्स तिथे काय लागतं त्यावर रिस्टोरिंग फोर्स लागतो रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला असा असतो नेक्स्ट काय म्हटलं आपण ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला असा असते डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलोसिटी पण वेलोसिटी काय असते डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट असते मग आपल्याला ऍक्च्युअली असं भेटणार आहे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट ऍक्सेलरेशन भेटलं न्यूटनचा सेकंड जो लॉ ऑफ मोशन असते त्यावर फोर्सचा फॉर्म्युला असा असते फोर्स इक्वल टू मास इनटू ऍक्सेलरेशन असते ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू पुट करतो आपण इक्वेशन 2 आले पण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये काय त्यांचे RHS इक्वल दाखवतो RHS इक्वल दाखवला मासला आपण तिकडे डिवाइड मध्ये शिफ्ट केलं ही टर्म पूर्ण मायनस करणार आहे पूर्ण मायनस करणार इकडे शिफ्ट करतो किंवा ते प्लस टर्म आणि आपली इक्वेशन भेटते आणि हे इक्वेशन डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम किंवा मग ky म्हणजे काय असते ओमेगा स्क्वेअर अँगुलर फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर असते मग आपण इथे जर पुट केला आपण ky चे व्हॅल्यू ओमेगा स्क्वेअर आपल्याला इक्वेशन 4 भेटणार आहे हे सुद्धा असते इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम करेक्ट now take a screenshot for this तुम्हाला हे राईट करावं लागेल डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम राईट करायचं त्यासाठी स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि जर कोणाला काही डिफिकल्टी असेल तर विचारू शकता राईट ठीक आहे झालं असेल चला नेक्स्ट टॉपिक आता नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आहे पादा सोपं टॉपिक आहे त्यामध्ये हा तर समजा झाला डिफरन्शियल इक्वेशन हे डिफरन्शियल इक्वेशन आहे किंवा मग समजा हे आहे क्लियर ओके तर ह्या डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम चा यूज करून हा जो पार्टिकल आहे त्या पार्टिकलचं माहिती काय तुम्हाला काढायचं आहे ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला ऍक्सेलरेशनचं एक्सप्रेशन काढायचं आहे क्लियर हे तर समजा आहेच हे तर समजा लिनियर ऍक्सेलरेशनचा समजा हे बेसिक फॉर्म्युला असते बट तुम्हाला जर क्वेश्चन आला किंवा समजा use the differential equation of linear system and derive expression for acceleration of the particle जो पार्टिकल परफॉर्म करता है लिनियर सिस्टम त्याच्या ऍक्सेलरेशनचं एक्सप्रेशन आपल्याला फाइंड करायचं आहे ओके बघू आता नेक्स्ट टॉपिक हा पण सोपा टॉपिक आहे आणि सगळे बात जेवढे आपण टॉपिक घेत आहे या सगळे टॉपिक सगळे फॉर्म्युला इक्वेशन तुम्हाला त्याचं न्यूमेरिकल मध्ये गरज पडणार आहे हे जे आपण घेतलेलं आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिस्टम ते इक्वेशन 3 म्हणा किंवा इक्वेशन 4 म्हणा थर्ड म्हणा किंवा 4 म्हणा दोन्ही इक्वेशन इम्पॉर्टंट आहे तुम्हाला यावर न्यूमेरिकल आहे आणि ते न्यूमेरिकल तुम्ही समजा बाय युजिंग दिस इक्वेशन तुम्ही सॉल्व करू शकता इक्वेशन पण न्यूमेरिकल तुम्हाला कसं येते माहिती आहे का की समजा एखादा पार्टिकल आहे एखादा पार्टिकल आहे पार्टिकलचं काय दिलं असेल फोर्स कॉन्स्टंट पार्टिकलचं दिलं असेल फोर्स कॉन्स्टंट समजा दिलं असेल समजा 4 न्यूटन पर मीटर पार्टिकलचं दिलं असेल फोर्स कॉन्स्टंट 4 आणि नंतर मग त्या पार्टिकलचं मास दिलं असेल मास समजा मास दिलं असेल समजा 2 किलोग्राम आणि त्यात काय तुम्हाला विचारलं असेल की obtain the differential equation of the particle that performing the linear system तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं असेल तर तेव्हा तुम्ही काय करता की हा जो समजा k ची व्हॅल्यू पुट करावी लागेल तुम्हाला k ची व्हॅल्यू पुट करायची आणि नंतर m असेल m ची व्हॅल्यू पुट करायची ओके k ची व्हॅल्यू किती आहे समजा ऍक्च्युअली आता डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करणे म्हणजे काय की समजा आपल्या हे जे समजा लिनियर सिस्टम डिफरन्शियल इक्वेशन आहे तर त्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये k आणि स्मॉल m याची फक्त व्हॅल्यू पुट करणे ऑडिओ बंद करा रे ज्याचा ऑडिओ चालू असेल त्याने ऑडिओ बंद करा ओके तर हे जे डिफरन्शियल इक्वेशन असते ह्या डिफरन्शियल इक्वेशन हे तर बेसिक इक्वेशन आहे स्टँडर्ड इक्वेशन आहे तर ह्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये तुम्हाला k ची व्हॅल्यू पुट करावी लागेल आणि मास ची व्हॅल्यू पुट करावी लागेल आणि मग आता जे नंतर मग इक्वेशन जे भेटणार आहे ती असणार आहे त्याचं डिफरन्शियल इक्वेशन मग ते इक्वेशन कसं बनणार मग d2x dt2 प्लस
के ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे, मास किती आहे 2 आहे आणि हा समजा काय आहे x = 0 आणि 4/2 म्हणजे काय 2 राहणार आहे ट्वाइस x. तर सिंपल आहे का हे असणार आहे डिफरन्शियल इक्वेशन. हे फॉर्म होणार आहे डिफरन्शियल इक्वेशन. लक्षात ठेवा जर त्याने जर विचारलं की तुम्हाला किंवा पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम आणि तुम्हाला त्याचं ऑब्टेन करायचं त्याचं त्याने के दिलेला असेल, व्हॅल्यू दिलेलं असेल, मास दिलेलं असेल आणि त्याने असं किंवा ऑब्टेन किंवा त्याला स्टेट द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ दिस पार्टिकल. मग स्टेट करणे म्हणजे काय की त्याच्या बेसिक स्टँडर्ड इक्वेशन मध्ये के आणि एनची पुट करणे. क्लियर? हा ते जे तुम्ही ऑब्टेन करता त्याच्यामध्ये तुम्हाला x लागेल, डिफरन्शियल इक्वेशन x पाहिजे, x पाहिजे, x व्हॅल्यू तुम्हाला पुट करायची नाहीये. ओके बरं. किंवा कधी-कधी काय असेल, कधी-कधी असं होऊ शकतं समजा त्याच क्वेश्चन मध्ये त्यासारख्या क्वेश्चन मध्ये की पार्टिकलची अँग्युलर वेलोसिटी दिली असेल 2 रेडियन पर सेकंड. अँग्युलर वेलोसिटी अँग्युलर फ्रिक्वेन्सी दिली असेल. जर ओमेगा दिली असेल तर तुम्ही हे इक्वेशन यूज करता आणि ओमेगाचा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर करता तर पुट करू शकता तुम्ही. तर यासाठी तुम्हाला इक्वेशन तुम्हाला फॉर्म करावं लागेल. लक्षात ठेवायचं आहे. चला आता जो नेक्स्ट जो क्वेश्चन पाहणार आहे आपण टॉपिक पाहणार आहे तो आहे की युजिंग डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. काय करायचं आपल्याला की त्या पार्टिकलचं व्हॉटएव्हर द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम त्याचं तुम्हाला ऍक्सेलरेशन त्याचं डेरिव्हेशन काढायचं आहे. ओके काय करायचं आहे युजिंग डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम डिराइव an expression for acceleration of the particle whatever the performing linear SHM. ओके लक्षात ठेवा आहे. आणि आता हे डेरिव्हेशन काढण्यासाठी ऍक्सेलरेशन डेरिव्हेशन काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे यूज करायचं आहे डिफरन्शियल इक्वेशन जे आपल्याला माहिती आहे. पावर सोपा डेरिव्हेशन हार्ड इज द पास्ट म्हणून जाणार आहे. सो वी नो दॅट द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM ऑफ लिनियर एसएचएम माहिती आहे का आपल्याला? दोन माहिती आहे. दोन पैकी तुम्ही कुठले घेऊ शकता त्यापैकी आपण सेकंड घेऊ. काय डिफरन्शियल इक्वेशन ते आहे d2x dt2 प्लस ओमेगा स्क्वेअर x = 0. हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. बरं आता काय करायचं सिंपल आहे. ही टर्म आहे प्लस ओमेगा स्क्वेअर x त्याला काय करायचं डिग्री शिफ्ट करायला होणार आहे मायनस म्हणजे बघा मग राहणार काय d2x dt2. ही टर्म तिकडे गेली तर काय राहणार आहे ते बनणार आहे मायनस ओमेगा स्क्वेअर बरोबर आहे प्लस ची टर्म बनणार आहे मायनस ओमेगा स्क्वेअर. ओके याला इक्वेशन 1 दिलं मी सध्या इक्वेशन 1 दिलं. ओके आता बघ हे इक्वेशन मध्ये LHS काय आहे LHS मध्ये काय d2x dt2. पण इकडे आपल्याला माहित आहे की लिनियर ऍक्सेलरेशन a किती असते ऍक्च्युअली असते d2x dt2 असं असतं ना. d2x dt2 काय असते ऍक्च्युअली लिनियर ऍक्सेलरेशन. मग आपण इथे आहे ना इक्वेशन 1 मध्ये आपण इथे पुट करू शकतो डायरेक्टली ऍक्सेलरेशन. सो इक्वेशन 1 बिकम्स acceleration = minus omega square x. झाला का डेरिव्हेशन? This is an expression for the acceleration of the particle performing linear SHM. मला एवढं सांगायचं आहे. ज्यामध्ये आता तुम्हाला जर म्हटलं तर मायनस n काय दाखवत आहे की acceleration of particle आणि displacement दोघांच्या डायरेक्शन ऑपोजिट असतात. हे लक्षात ठेवायचं आहे. मायनस साइन इंडिकेट्स काय करता है that the acceleration and displacement both have opposite direction are in opposite direction. क्लियर झालं आहे. हे झालं का फॉर्म्युला. दुसरं काय करायचं आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिस्टम यूज करायचं आहे आणि ऍक्सेलरेशनचं एक्सप्रेशन फाइंड करायचं आहे. and this is the expression इक्वेशन जे सेकंड म्हटलेलं आहे this is the expression for the acceleration of the particle. This is an expression for the particle. Sorry, for the acceleration of particle. Whatever it performing linear SHM. Performing linear SHM. झालं का रे? ओके. हे झालं एक्सप्रेशन. आता तुम्हाला पाहायचं की मिनिमम ऍक्सेलरेशन कुठे असते, किती असते आणि मॅक्सिमम ऍक्सेलरेशन किती असणार आहे आणि ते किती असणार आहे. लक्षात ठेवा. होऊ शकते मीडिंग एंड होणार आहे पण मीडिंग जर एंड झाली तर परत तुम्हाला रिजॉइन करायचं आहे. लक्षात ठेवा.
आता सिंचन करायचं आहे मीटिंग एंड झाल्याबरोबर. सो आता आपल्याला पाहायचं आहे कंडिशन फॉर मिनिमम ऍक्सेलरेशन. जर पार्टिकल परफॉर्म करताय तर त्याचा मिनिमम ऍक्सेलरेशन किती असणार आहे आणि पुढे असणार आहे लक्षात ठेवा. कंडिशन्स किंवा कंडिशन फॉर मिनिमम ऍक्सेलरेशन. मिनिमम ऍक्सेलरेशन कंडिशन पाहिजे आपल्याला सोपं आहे. आणि ते कसं माहिती का आपल्याला ते ऍक्सेलरेशन मिनिमम किती असणार आहे कोणावर डिपेंड असणार आहे तर आपण त्यासाठी यूज करतो फॉर्म्युला. ओके हा जो ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे तर ऍक्सेलरेशनच्या फॉर्म्युलामध्ये इथे मायनस साइन आहे. आता मग हे जर मी समजा मी काय केलं जर या ऍक्सेलरेशनची जर आपण घेतली व्हॅल्यू म्हणजे काय घेतलं आपण मॅग्निट्यूड आणि जर समजा आपण मॅग्निट्यूड घेतले जर समजा आपण काय समजा मॅग्निट्यूड जर घेतली तर मॅग्निट्यूड काढलं काय आहे मायनस साइन निघून जाणार आहे. द मॅग्निट्यूड ऑफ ऍक्सेलरेशन मॅग्निट्यूड ऑफ ऍक्सेलरेशन तर ती कसं बनणार आहे मॉड ऑफ ए आणि याची मॅग्निट्यूड म्हणजे काय मायनस निघून जाणार आहे. मग राहणार काय बनता ओमेगा स्क्वेअर एक्स. ओके म्हणजे ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू भेटलेली आहे. आणि आता बघा जर मी जर म्हटलं की a इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स आहे आणि आता मला काय पाहायचं आहे की ऍक्सेलरेशन मिनिमम किती असते आणि पुढे असं पाहायचं आहे. तर ते डिस्कस करू आपण. तर डिस्कस करा समजा कसे करा पार्टिकल समजा हा कुठे आहे पार्टिकल मोशन परफॉर्म करत आहे नियर सिस्टम आणि तो कुठे आहे तो आहे सध्या कुठे मीन पोझिशनला. आता आपल्याला गोष्ट माहित आहे जर पार्टिकल जर समजा असता मीन पोझिशनला तर तिथं त्याचा डिस्प्लेसमेंट असते 0 माहिती आहे आपल्याला. ऍट मीन पोझिशन पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट काय असते 0. पाहतो काय म्हटलं आपण की ऍट मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय असतं 0. डिस्प्लेसमेंट इक्वल टू काय असते ते 0 असते x इक्वल टू 0. बरं x इक्वल टू 0 पुट केला आपण बाबरी इथं ऍक्सेलरेशनचा हा जो फॉर्म्युला आहे तिथे जर आपण x जर पुट केलं 0 जर पुट केला आपण तर 0 इनटू ओमेगा स्क्वेअर 0 बनणार आहे म्हणजे तुम्हाला x काय भेटणार 0 भेटणार आहे. सो ऍक्सेलरेशन काय बनणार आहे ओमेगा स्क्वेअर आणि इथं जर 0 म्हटलं आपण तर काय बनणार 0 बनणार आहे म्हणजे ऍक्सेलरेशन बनणार आहे 0 आणि 0 म्हणजे काय आहे मिनिमम ऍक्सेलरेशन. हे लक्षात ठेवायचं काय लक्षात ठेवायचं बारा की ऍट मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट 0 असते आणि म्हणून मग ऍक्सेलरेशन इथे काय असते 0 असते. लक्षात ठेवायचं. किंवा मग असं म्हणू आपण की जर समजा बॉडी जर समजा मोशन परफॉर्म करताना ती जर समजा आली मीन पोझिशनला तर त्या मीन पोझिशनला बॉडी मधला ऍक्सेलरेशन असणार आहे ते 0 मिनिमम असते आणि ते 0 असते. झालं हे. आता त्याच पार्टिकलचं तर ऍक्सेलरेशनची मॅक्झिमम किती असणार आहे ऍक्सेलरेशन आणि ते पुढे असणार आहे ते पण पाहायचं म्हणजे मीन पोझिशन ऍक्सेल मिनिमम झालंय बाबा. आता समजा कन्सिडर करा पार्टिकल कुठे आहे समजा पार्टिकल आहे एक्स्ट्रीम पोझिशनला. ओके ऍट एक्स्ट्रीम पोझिशन हे पण मला माहित आहे जर बॉडी जर समजा मोशन परफॉर्म करत आहे मोशन परफॉर्म करताना जर समजा कुठे गेली एक्स्ट्रीम पोझिशनला तर इथं पहा एक्स्ट्रीम पोझिशनला इथपर्यंत जर गेली बॉडी इथं जर गेली बॉडी इथं त्या बॉडीचं काय आहे डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम इथे डिस्प्लेसमेंट होते मॅक्झिमम आणि त्याला काय म्हणतो आपण प्लस ए. इकडे साठी डिस्प्लेसमेंट काय मॅक्झिमम होते त्याला म्हणतो आपण प्लस ए म्हणतो. ओके बरं. सो ऍट एक्स्ट्रीम पोझिशन डिस्प्लेसमेंट एक्स इक्वल किती असते प्लस ए असते मग तेव्हा मग ऍक्सेलरेशन कसं बनणार पाहू आता. सो ए इक्वल टू हा ओमेगा स्क्वेअर आणि आपण हा काय म्हटलं आपण इथं एक्स काय म्हटलं आपण एक्स म्हणजे काय म्हटलं आपण प्लस ए म्हटलेलं आहे एक्स म्हणजे काय म्हटलं आपण ए म्हटलेलं आहे म्हणजे ओमेगा स्क्वेअर ए झालं का रे. पण अगेन बरं आता हा समजा ह्याचा समजा ऍक्सेलरेशन पण जेव्हा पार्टिकल आहे कुठं ऍट एक्स्ट्रीम पोझिशन पण कुठली एक्स्ट्रीम पोझिशन पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम असते प्लस असते. पण आता पार्टिकल जर समजा असेल निगेटिव्ह एक्स्ट्रीमला तर इथं पण त्याचं असेल डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम आणि ते डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम त्याला म्हणतो आपण मायनस ए. याचा अर्थ असा आहे किंवा की एक्स्ट्रीम पोझिशनला प्लस ए सुद्धा असते किंवा मायनस ए सुद्धा असते. एक्स्ट्रीम पोझिशनला प्लस ए सुद्धा असते प्लस मायनस ए असते आणि त्यामुळे पण आता एक्स ची व्हॅल्यू आपण नुसतं प्लस ए यूज न करता आपण तुम्हाला काय करावं लागेल एक्स ची व्हॅल्यू यूज करावं लागेल प्लस मायनस ए आणि म्हणून मग आपण इथं ऍक्सेलरेशन जे बनणार आहे ते बनणार आहे प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ए किंवा मग प्लस मायनस ए ओमेगा स्क्वेअर आणि हे असेल ऍक्सेलरेशन केव्हाचं पार्टिकल जर असेल समजा एक्स्ट्रीम पोझिशनला कुठल्याही एक्स्ट्रीम पोझिशनला असो जर समजा जर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला असेल तर तिथे काय प्लस ए ओमेगा स्क्वेअर येणार आहे. जर पार्टिकल समजा असेल निगेटिव्ह एक्स्ट्रीमला तिथे ऍक्सेल काय येणार आहे मायनस ए ओमेगा स्क्वेअर. लक्षात ठेवायचं
आणि दिस इज हे ऍक्सिलेशन असणार आहे मॅक्झिमम ऍक्सिलेशन. दिस विल बी द मॅक्झिमम ऍक्सिलेशन आणि ते कोण असणार आहे ऍट एक्सप्लोशन. लक्ष ठेवायचं. क्लिअर. हे तुम्हाला न्यूमेरिकल तुम्हाला याची गरज पडणार आहे न्यूमेरिकल मध्ये. पाहू शकते पार्टिकल त्याने सांगितलं असं क्वेश्चन मध्ये दिलं असं किंवा मॅक्झिमम ऍक्सिलेशन ऑफ द पार्टिकल. त्याने काय म्हटलं सर मॅक्झिमम ऍक्सिलेशन ऑफ पार्टिकल. ऍक्सिलेशन ऑफ पार्टिकल आणि ते किती समय दिलं त्याने 4 दिलं असेल. मग त्याने असं तर म्हटलं क्वेश्चन मध्ये की मॅक्झिमम ऍक्सिलेशन ऑफ पार्टिकल इज 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मॅक्झिमम ऍक्सिलेशन म्हणजे पण त्याने काय दिलं असेल त्याने ऍक्च्युअली म्हणजे काय mx दिलं असेल आणि mx म्हणजे ऍक्च्युअली त्याने हे दिलं असेल किंवा प्लस मायनस a ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 4. त्याने असं दिलं असेल ना. लक्ष ठेवा हे यूज करतं त्याला हे ओके. तर तुम्हाला ह्याची गरज पडेल तुम्हाला. लक्ष ठेवा. हे झालं डेरिव्हेशन ऑफ ऍक्सिलेशन. हे झाली समजा कंडिशन फॉर मिनिमम, हे झाली कंडिशन फॉर मॅक्स. हे झाली कंडिशन फॉर मिनिमम.